मित्रांनो, आज आपण अशा 5 IPOs बद्दल बोलणार आहोत ज्यांनी त्यांचे DRHP फाईल केले आहेत. आणि या IPOची इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की त्यामध्ये एक शेअर होल्डर कोटा असेल. म्हणजे जर तुम्ही त्यांच्या पॅरेंट कंपनीचा शेअर होल्ड करता तर तुम्ही या IPOमध्ये रिटेल कोटामध्ये नाही तर एक सेपरेट शेअर होल्डर कोटामधून अप्लाय करू शकता. एक्झाम्पलसाठी रिसेंटली जो बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO आला होता त्यामध्ये जर तुम्ही बजाज फिनसर्व किंवा बजाज फायनान्सचा शेअर होल्ड करतात तर तुम्ही या IPOमध्ये ॲज अ शेअर होल्डर अप्लाय करू शकत होतात. तर मग आपण या व्हिडिओमध्ये अशाच 5 IPOs बद्दल बोलणार आहोत जे शेअर होल्डर्स कोटा ऑफर करू शकतात. मी वृषाली कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं एंजल वनच्या IPO गप्पा या सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते, जिथे आम्ही तुम्हाला IPOची संपूर्ण माहिती देतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की क्लिक करा. मित्रहो, या लिस्टमध्ये सर्वात प्रथम आपण जी कंपनीबद्दल बोलणार आहोत ती आहे NTPCची रिन्युएबल एनर्जी आर्म NTPC ग्रीन एनर्जी. यांच्या पोर्टफोलिओमध्ये सोलार आणि विंड दोन्हीही पॉवर ॲसेट्स आहेत आणि यावेळी हे 6 राज्यात प्रेझेंट आहेत. या IPOचा साईज 10,000 करोड असू शकतो आणि या IPOमधून NTPC त्यांची एक होल्ली ओन सबसिडरी NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडची बॉरोइंग कमी करणार आहेत. या लिस्टचा आपला दुसरा IPO आहे एथर एनर्जी लिमिटेड आणि त्यांची पॅरेंट कंपनी आहे हिरो मोटोकॉर्प. एथर एनर्जी इलेक्ट्रिक 2 व्हीलर्स बनवतात, पण त्या व्यतिरिक्त हे बॅटरी पॅक्स, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांची जी रिलेटेड जे सॉफ्टवेअर्स असतात ते आणि ॲक्सेसरीजसुद्धा बनवतात. आणि बाय व्हॉल्यूम ऑफ इलेक्ट्रिक 2 व्हीलर्स ते 3rd लार्जेस्ट प्लेअर पण आहेत इन फिस्कल 2024. तसेच या IPOमधून एथर एनर्जी 3,100 करोड फ्रेश इश्यूच्या थ्रू रेज करणार आहेत. या लिस्टच्या तिसऱ्या IPOची सुद्धा पॅरेंट कंपनी हिरो मोटोकॉर्पच आहे. ज्या कंपनीबद्दल मी बोलते आहे ती आहे हिरो फिनकॉर्प लिमिटेड. ही एक NBFC आहे ज्यांच्याकडे एक डायव्हर्सिफाईड फायनान्शियल प्रॉडक्ट्सची रेंज आहे जी दोन्ही रिटेल आणि MSME कस्टमर सेगमेंटला केटर करतात. आणि रिटेल लोन्समध्ये हे व्हेकल, पर्सनल आणि मॉर्गेज लोन्स ऑफर करतात. या IPOमधून हिरो फिनकॉर्प 2,100 करोड फ्रेश इश्यूच्या थ्रू रेज करणार आहेत. या लिस्टची जी आपली चौथी कंपनी आहे ती आहे आशीर्वाद मायक्रो फायनान्स, जी मनप्पुरम फायनान्सची एक सबसिडरी आहे. ही कंपनी मायक्रो फायनान्स लोन्स प्रोव्हाइड करते लो इन्कम म्हणजेच इकॉनॉमिकली अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठी. ही NBFC यावेळेस 22 राज्यात आणि 4 युनियन टेरिटरीजमध्ये प्रेझेंट आहे. आणि आशीर्वाद मायक्रो फायनान्स 1,500 करोडचा फ्रेश इश्यूच्या थ्रू पैसे रेज करणार आहे. आणि आता आपण आलो आहोत आपल्या लिस्टच्या शेवटच्या कंपनीच्याकडे, जी आहे एक मायक्रो फायनान्सच कंपनी बेलस्टार मायक्रो फायनान्स लिमिटेड. हिची पॅरेंट कंपनी आहे मुथूट फायनान्स. ही 9th लार्जेस्ट नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन इन इंडिया आहे इन टर्म्स ऑफ ॲसेट अंडर मॅनेजमेंट ॲज ऑफ डिसेंबर 31, 2023. आणि ही कंपनी लोन्स रूरल आणि सेमी अर्बन रिजन्समध्ये प्रोव्हाइड करतात. तसेच बेलस्टार मायक्रो फायनान्स या IPOच्या थ्रू फ्रेश इश्यूच्या थ्रू 1,000 करोड रेज करणार आहेत. तर मित्र हो, ही तर झाली आपली अपकमिंग IPOसची लिस्ट ज्यामध्ये तुम्ही शेअर होल्डर्स कोटाच्या थ्रू अप्लाय करू शकता. पण तुम्ही कुठल्या IPOची आतुरतेने वाट बघत आहात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलवर तुम्ही 1 मिनिटाचे IPO अनाउन्समेंटचे व्हिडिओसुद्धा बघू शकतात, तर त्यांना पण चेकआउट करायला बिलकुल पण विसरू नका. आणि अशाच IPO रिलेटेड अपडेटसाठी एंजल वन मराठी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. Investment in security markets are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.